पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा म्हणून धुळे जिल्ह्यासह खानदेशाची वेगळी ओळख आहे। खानदेशात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते। मात्र यंदा खानदेशातील कापूस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला। याचबद्दल शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे यांनी। शेतकरी ज्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत। मला सांगा, यावर्षी नेमकं किती कापसाची लागवड केली होती आणि काय नेमक्या समस्या निर्माण झाल्यात, काय त्रास होतो? यावर्षी कापसाची लागवड केली पण 30-30च बोंड 25-30च बोंड लागले आहेत। दरवर्षी 70-80 बोंड राहायचे, चांगलं उत्पन्न द्यायचं। त्याच्यामुळे यावर्षी आम्हाला बोंडअळीमुळे शेती परवडली नाही आणि खर्च खूप, मजुरी महाग 200 रुपये रोज आहे आणि एका एकरीला आम्हाला 15 ते 20 हजार रुपये खर्च आला आणि तेवढं उत्पन्न नाही यावर्षी। त्याच्यामुळे फार नुकसान आहे आमच्या शेतकऱ्यांचं। दरवर्षाप्रमाणे आम्ही यावर्षी कापसाची लागवड केली। पाऊस खूप चांगला झाला, पण बोंडअळीमुळे आमच्या हातात आलेलं पीक हे परिपूर्ण गेलं आणि बोंडअळीमुळे आम्हाला जे उत्पन्न अपेक्षित होतं ते 50% पेक्षाही कमी मिळणार आहे। म्हणून आम्हाला शासनाने बीटी कापूस आपण दरवर्षी विश्वास ठेवून लावतो, पण शासनाने, महाराष्ट्र शासनाने, कृषी विभागाने लक्ष घालून या कंपन्यांवर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। बोंडअळीची समस्या ही गेल्या 4-5 वर्षापासून आहे। जेव्हापासून बीटी कापूस लावण्यासाठी आम्ही आतुर होतो, परंतु बीटी कापूस लावल्यामुळे आमचं जास्त नुकसान होतं आहे। कारण फुटलेली बोंडसुद्धा या ठिकाणी बघा तुम्ही, त्यांच्यात काहीच दम नाही आणि जर झाडावरची कोणतंही बोंड काढलं आणि त्याला फोडलं तर त्याच्यात सुद्धा तुम्हाला कीड आणि सडलेला कापूस दिसणार आहे। म्हणजे आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा? कारण शासनाच्या कृषी विभागाने सर्व ज्या मान्यता दिलेल्या आहेत ह्या बीटी वाणाला, आणि शेतकरी राजा तर फार कष्ट करतो 4 महिने आणि जेव्हा फळ आलं तर ते फळ सडलेलं आणि आड्यांनी खाल्लेलं हातामध्ये येतं आहे। आज हा 20 एकर आमचा कापूस आहे, प्रत्येकी याच्यावर 20 ते 25-30 हजार रुपये आमचा खर्च झालेला आहे। जर ते उत्पन्नही, आमचा खर्चही निघत नसेल तर आम्ही कोणाकडे या गोष्टीची याचना करायची? तर शासनाने ज्या बियाणे निर्मिती कंपन्या आहेत किंवा शासनाचा जो कृषी विभाग आहे, याचं वारंवार या बियाणे निर्मितीवर लक्षच नाही, तर किमान बियाणे निर्मितीवर यांनी लक्ष घालावं की जेणेकरून शासनावर आणि त्या महामंडळांवर आणि त्या कंपन्यांवर शेतकरी विश्वास ठेवेल। बऱ्याच वर्षापासून शासनाने जे प्रमाणित केलेलं बियाणं ते सर्व शेतकरी वापरून आले आणि तेव्हापासून नुकसान जास्त होऊन राहिलं। या बियाणावर प्रमाणित केलेलं बियाणं आहे, याच्यावर रोगप्रतिकार शक्ती करणारे जीन्स टाकलेले आहेत की नाही हे शेतकऱ्यांना माहिती नाही। शासनाने दिलेल्या बियाणावर शेतकरी विश्वास ठेवतात आणि त्या विश्वासावर पीक घेतात आणि त्याच्यावर दरवर्षी जास्तीत जास्त नुकसान होऊन राहिलं। आणि शासनाने जे बियाणं दिलेलं आहे, ज्या कंपन्या आहेत, यांच्यावर कुठलाही अंकुश नाही। शेतकरी तर त्याच्यावर विश्वास ठेवणारच आहे की बियाणामध्ये किती जीन्स आहेत, काय आहेत, या गोष्टी शेतकरी तपासू शकत नाही। तर ह्यासाठी कृषी विभागाने लक्ष देऊन या गोष्टींचं हे करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना चांगलं बियाणं मिळेल आणि चांगलं उत्पन्न येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे। 5-6 एकर कापूस लावला होता, त्याच्यात बघा सरकी पण नाही, याच्यात सरकी नाही, सर्व सडलेलं आहे बोंड वगैरे। त्याच्यामुळं शासनाने काहीतरी शेतकऱ्यांसाठी काहीतरी धावपळ करून काहीतरी मदत करावी अशी माझी विनंती आहे। दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे। अमरावती जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन आणि कपाशीचं उत्पादन घेतलं जातं आणि यावर्षी अतिवृष्टीनं सोयाबीनचं पीक हातचं गेलं। तर आता कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। त्यात शेतकऱ्यांना सरकारनं मदत करावी, नसता त्यांच्यावरती आत्महत्येची वेळ येईल अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। अमरावती जिल्ह्यातल्या या ढवळसरी गावात आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की आसपास पूर्णतः सगळं कपाशी आणि सोयाबीनचीच पेरणी केली जाते। माझ्यासोबत शेतकरी आहे, नेमकं शेतकऱ्यांची काय अडचण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काका, मला सांगा, तुमच्याकडे किती शेती आहे, तुम्ही काय लावलं होतं, सध्याची काय अवस्था आहे? माझ्याकडे 6 एकर शेती आहे, 3 एकराची पराठी आहे, 3 एकरात सोयाबीन होतं। सोयाबीन तर गेलं पूर्ण। आता हे कपाशीसाठी बोंडअळी
गुलाबी बोंडअळी आता हे तर मिळून राहिली आणि एकरी 35 ते 40 हजार रुपये खर्च लागते. शेतातलं पीक जे आहे पूर्णतः बोंडअळी खाऊन घेते असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तुम्ही सांगा नेमकं तुमच्या हातात हे बोंड दिसत आहे, याच्यात खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतो की ही गुलाबी जी बोंडअळी आहे ही बोंडअळी अजूनही या कपाशीवर आहे. मला सांगा किती एकर तुमच्याकडे शेत आहे, तुम्ही काय लावलं होतं, काय अवस्था आहे? माझ्याकडे 8 एकर शेती आहे, पूर्ण कपाशी आहे. 8 एकर पूर्ण 8 एकरची कपाशी असून पण आजपर्यंत फक्त मला 6 क्विंटल कापूस निघाला आहे. 6 क्विंटलमध्ये आता सांगा सर, 6 क्विंटलमध्ये करावं काय? किती अपेक्षा करायची याची? खर्च किती आला होता? खर्च एकरी 40,000 रुपये आहे मला. एकरी 4 क्विंटल कापूस निघाला आहे. आता याच्या पुढे पलीकडे काय करणार आहे आम्ही? तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहे? सरकारकडून आम्हाला काही मदत द्यावी अशी अपेक्षा आहे, नाहीतर मग आम्हाला आत्महत्या करायची पाहिजे, आणू नये अशी सरकारने. माझ्याकडं एकूण 12 एकर शेती आहे. याच्यापूर्वी मी सोयाबीन लावलं, पण पाण्यामुळं सुद्धा पूर्ण सोयाबीन गेलं आणि पराठी 4 एकर आहे. या 4 एकरामध्ये एवढी बोंडअळी आली आहे की पहिला वेचा हा 4 एकराचा फक्त 6 ते 7 क्विंटल आलेला आहे आणि यानंतर जो वेचा येणार होता हा बोंडअळीमुळे पूर्णपणे संपलेला आहे. कारण की प्रत्येक बोंडामध्ये इथे बोंडअळी दिसत आहे. यामुळं आता पुढे कापूस येईल याचीही शंका निर्माण झालेली आहे. आम्हाला काहीतरी मदत हवी आहे, कारण की आमच्याकडे 9 एकर शेती आहे, 4 एकर पराठी आहे आणि 5 एकराचं सोयाबीन आहे. 4 एकरामध्ये मला 8 क्विंटल कापूस निघालेला आहे. कमीत कमी 35 ते 40 हजार रुपये एकरी खर्च आहे आमचा. किती तुम्हाला अपेक्षा होती कापूस निघण्याची? कापूस 9 ते 10 एकरी व्हायला पाहिजे होता आम्हाला, पण नाही झालेला आहे, होणार पण नाही आता. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसर संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, ढवळसरी, अमरावती. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे जिथे कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं त्यातलं एक अकोला. म्हणजे इथली अमरावतीतली परिस्थिती आपण बघितली, पण अकोल्यात देखील तिथल्या शेतकऱ्यांवर त्यांनी जे कापसाचं पीक त्यांनी घेतलं होतं तिथे बोंडअळीमुळे संकट आलेलं आहे, त्यांच्याशी देखील आम्ही संवाद साधला. बघूयात त्यांनी काय म्हटलं. अतिवृष्टीच्या संकटानंतर आता शेतकऱ्यांवर बोंडअळीचं नवं संकट उभं राहिलेलं आहे. हे 4थं वर्ष आहे. 4थ्याही वर्षी शेतकऱ्यांना बोंडअळीचा सामना करावा लागतोय आणि बोंडअळीमुळं उभं पांढरं सोनं पूर्ण नष्ट होतं आहे. काही शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्या शेतकऱ्यांना विचारू की त्यांना नेमक्या काय अडचणी येऊन राहिल्या, कशा प्रकारे हे बोंडअळी येते आणि नुकसान कशा प्रकारे होते. हे गेल्या 3-4 वर्षापासूनचा प्रकार चालू आहे बोंडअळीचा. यावर्षीचं प्रमाण तर खरंच जास्त आहे. एकरी 1 क्विंटलसुद्धा आम्हाला कापूस आला नाही अजूनपर्यंत. शासनाकडून अपेक्षा हीच आहे की याचा सर्वे करून आम्हाला मदत तात्काळ करण्यात यावी. कसं आहे, बोंडअळीमुळे हे शेतकऱ्याचा प्रचंड नुकसान होत आहे. कारण जमिनीचा कसा आहे खर्च वाढत चाललेला आहे, म्हणजे औषधाचा, फवाऱ्याचा, खताचा. कारण उत्पन्न मात्र आहे आणि त्यातही म्हणजे कसं आहे कापसाला भावही नाही. 2 वर्ष झाले बोंडअळी जास्त चालू आहे. तसा आम्ही जे पेरा आहे हा आमचा 5-6 वर्षापासून आहे, पण या 2-3 वर्षामध्ये जे बीटी बियाणं निघालं, आम्ही विकत वेगवेगळ्या व्हेरायट्या किमता म्हणजे पैसे जेवढी प्राईस आहे तेवढी सर्व काही देऊन राहिलो. फक्त आम्हाला जसं त्याच्यात ते काय झीम असतात की काय असते ते जसं त्या बियाण्यात येऊन नाही राहिलं, त्याच्यावर कीड जास्त आहे. आतापर्यंत आम्ही 10 फवारे काढले. 10 फवारे होऊनही त्याला ओरिजिनल औषधा मारल्या, सिजंटा कंपनीच्या, नागार्जुनच्या, गॅस पॉयझन, पण तरी बोंडीमधली अळी खलास होत नाही. आता शेवटी आमची अशी परिस्थिती आली की आतापर्यंत सोय केली, पराठी मंडपासारखी दिसते एकदम, म्हणजे असं शेत पूर्ण असं भरलेलं आहे, पण त्याच्यात अंदर पायसांता कापसात किडा. कृषी विभागाकडनं काही असं तुम्हाला सल्ला, काही माहिती? नाही, काही नाही. अजिबात कोणी येत नाही, कोणी फिरून पाहत नाही, काही शासनाची मदत नाही, काहीच नाही अजिबात. एक सोल्युशन असं निघालं पाहिजे की शेतकऱ्याला त्याच्यापासून हमेशासाठी सुटका भेटली पाहिजे, असं काहीतरी सरकारनं करावं. असं काय म्हणणं आहे तुमचं? आता अशी पराठी आता काय करायचं आम्ही? आता बोंडअळी आली, काय करायचं? तर काय समजायला मार्ग नाही. आता पैसा लावून बसलो, सर्व झालो, काय आता हे असे बोंड झाले, काही उपाय नाही. आता काही सरकारनं मदत द्यावा काहीतरी. जिल्ह्यात अतिवृष्टीच्या संकटानंतर आता शेतकऱ्यांवर बोंडअळीचं संकट आलं आहे. पांढरं सोनं म्हणून ओळखलं जाणारं पीक आता बोंडअळीच्या प्रादुर्भावाने हे हरित स्वप्न आता शेतकऱ्यांचं नष्ट होतं आहे. शासनानं कुठंतरी याच्यावर प्रतिबंध घालणं आवश्यक आहे, जेणेकरून प्रत्येक वर्षी बोंडअळीमुळं शेतकऱ्यांचं कापसाचं नुकसान होणार नाही. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला.